पण आम्हाला पडलेला प्रश्न हा आहे की गेल्या 1 वर्षामध्ये तुम्ही असं काय केलंय की ज्यामुळे संगमनेर हे बातम्यांच्या हेडलाईन मधून जातच नाही? कारण कुठंतरी संगमनेरचा विकास थांबला होता. संगमनेर दादागिरी दहशत वाढली होती. ही निवडणूक कायम गाजते की 40 वर्षामध्ये थोरातांनी संगमनेर मागं नेलं. 40 वर्ष मंत्रिपद आमदारकी तुमच्याकडे होती, केंद्रात तुमचं सरकार होतं, राज्यात तुमचं होतं, संगमनेरमधले हुकुमशहा तुम्ही होते. गुन्हेगारी आधीचीच होती, यांच्या राजश्रयाने ती थोपली होती. मग आता ती थोपलेलीच गुन्हेगारी आता बाहेर निघते का? यांच्या आजूबाजूला फिरणारे, यांच्या गाड्यांमध्ये बसणारे हुक्का पार्लर चालवत होते, त्यांना राजश्रय कोणाचा होता? विखेंची एक टॅगलाईन होती, राजा का बेटा राजा नहीं बनेगा. राजा का बेटा राजा नहीं बनेगा या मुद्द्याखाली अमोल खताळ आमदार झाले. तांबेंनी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन हे सिद्ध केलं की राजा का बेटा आजही राजाच बनेगा. पण त्या गोष्टीला काउंटर करण्यापर्यंतची वेळ येण्याआधीच तुम्ही तुमच्या वहिनींना उमेदवारी दिली. आज लोहे को लोहा काटताय. आज एक प्रामाणिक मत आहे बरं का. ट्रोलिंगमध्ये जसं तुम्ही एकमेकांवरती त्यांनी ॲक्शन घेतली की तुमची रिॲक्शन, तुम्ही ॲक्शन घेतली की तुमची रिॲक्शन, हे ट्रोलिंग बाबत नका होऊन देऊ, हे विकासाबाबत होऊ द्या. तुम्ही MIDC आणली, त्यांनी दवाखाना आणावा, हॉस्पिटल आणावं. आपल्या संगमनेरमध्ये हॉस्पिटल नाही आहे. आपल्या संगमनेरची ओळख मी तुम्हाला सांगते की जेव्हा नगरकडले लोक येतात त्यांना संगमनेरची हद्द कुठं सुरू होती हे जर विचारलं तर ते म्हणतात लोणीचा रस्ता संपला आणि खडबडीत रस्ता सुरू झाली का समजायचं संगमनेरची हद्द चालू झाली. रियालिटी आहे, मी म्हणते म्हणून विषय नाही आहे. हे तुम्ही कॉमन लोकांना विचारू शकता. इथे सांगतात की हिंदू मुस्लिमांच्या दंगली होत होत्या, तर हिंदू मुस्लिमांच्या दंगली होत होत्या त्याच्यात बाळासाहेब थोरात शांतता प्रस्थापित व्हावी ही भूमिका घेत होते. पण आमदारांची भूमिका ही बघायची नसते. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी ॲक्शन रिॲक्शन पाहिजे. लोकांना घेणं देणं नाही आहे की खताळ तांब्यांवर भारी पडतात की तांबे खताळांवर भारी पडतात. लोकांनी तुम्हाला 5 वर्ष दिलेत, लोकांना विकास पाहिजे. तुम्ही आश्वासनं दिली होती की आम्ही जलशुद्धीकरण केंद्र आणू, तुम्ही ते आणलं पाहिजे. MIDCचा मुद्दा होता, बेरोजगारीचा विषय आहे. हे प्रश्न जर तुम्ही सोडवणार असेल तर नगरपालिका काय घेऊन बसले, तुम्हाला पुढचे 5 वर्ष सोपी होतील. पण मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला असं वाटतं तुम्ही फक्त आरोप प्रत्यारोपांमध्ये अडकले ना. हे म्हणतात हे कागद घ्या लगेच फोटो येतोय, तुम्ही म्हटले मी निधी आणला का त्यांचा फोटो येतोय, त्यांनी म्हटले हे आणले का तुमचा फोटो येतोय. लोक येड्यात निघतील ना. खंडणी मागणं, वसुली करणं, अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं, मर्जीतील अधिकारी इथे बोलवणं, असे अनेक शिक्के त्या ट्रोलिंगच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यावर लागतात. आदरणीय बाळासाहेब थोरात व आदरणीय सत्यजित तांबे यांनी जर हे सिद्ध करून दिलं तर मी आज माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल. तुमच्यावरती दिवसा गणिक आरोप वाढत चाललेत. आमदार म्हणे दहशतीचं वातावरण निर्माण करतात. आमदार दिसतात चष्मा लावलेले, टिळा लावलेले, सुटाबुटातील एकदम प्रामाणिक चेहरा. पण आमदार तसे नाही आहेत. आमदार वेळोप्रसंगी बाह्यावर करतात. ही आम्हाला आतली बातमी फुटली. सत्यजित तांबे म्हणतात मी काय विरोधक आहे का, मी सत्ताधारी आमदार आहे. ते रंग बदलणाऱ्या प्राण्यासारखं म्हणायचं का मी त्यांना प्रश्न केला होता सत्यजित तांबेंना की संगमनेरला MIDC का आली नाही. त्यांनी मला उत्तर दिलं होतं की MIDC साठी जागा मिळाली नाही. जागा भेटली आणि संगमनेरमध्ये MIDC येणार 100% येणार. आम्हाला भगवी टोपी घातलेले अमोल खताळ हे मुस्लिमांच्या प्रभागांमध्ये फिरताना दिसले. पण मी टोपी घालतो तर मी हिंदू, कट्टर हिंदू म्हणून घालतो. ते टोपी घालता तर ते कट्टर मुसलमान म्हणून घालता. नमस्कार, मी विजया वामन. राज्यामध्ये निवडणुका लागतात, चर्चा होती उमेदवारांबाबत, चर्चा होते कोण कोणाविरोधात कोणता उमेदवार उतरवणार याबाबत. पण हे सगळं विधानसभा लोकसभा निवडणुकीत जरा जास्त प्रकर्षानं पाहायला मिळतं. हे संगमनेर विधानसभेलाही गरम होतं, हे संगमनेर नगरपालिकांच्या निवडणुकांनाही गरम आहे आणि हे संगमनेर यथा कदाचित पुढच्या 5 वर्षही गरम राहील. आता ज्यांच्यामुळे हे गरम होतंय ते उमेदवार, ते आमदार आहेत अमोल खताळ. अमोल खताळ कोण, तर विखेंनी ज्या व्यक्तीवरती डाव लावला आणि तो डाव 40 वर्षांच्या आमदारांना कळाला नाही असा व्यक्ती म्हणजे अमोल खताळ. आता त्याच अमोल खताळांच्या बाबत बरेच प्रश्न तयार झालेत. आपण बरोबर 1 वर्षांपूर्वी त्यांची मुलाखत घेतली होती, पाटीकोरी होती. आज आपल्याकडे भरमसाठ प्रश्न आहेत आणि उत्तरं देण्यासाठी ते समोर आहेत. पुन्हा एकदा सांगते, मी इथली लोकल आहेत, जे काही प्रश्न असतील ते मी स्वतः शोधलेले आहेत. जे काही उत्तर असणार आहेत ती खरे की खोटे याची शहानिशा करण्यासाठी मी स्वतः समोर आहे. त्यामुळे ही पूर्ण मुलाखत बघा आणि मगच संगमनेर नगर परिषदेबाबत काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही तुमचाच ठरवा. सर नमस्कार. नमस्ते. परिचय तुमचा मी दिला. 40 वर्षांच्या थोरातांना पराभूत करण्यासाठी विखेंनी ज्या व्यक्तीवर डाव लावला होता ते व्यक्ती तुम्ही होते. परिस्थिती पुन्हा तशीच आहे.
त्यावेळेस थोरात होते, आता तांबेत, मामा भाचे. आता भाचा आणि तुमचं जवळपास वयामध्ये फार काही अंतर नसणार आहे. स्ट्रॅटर्जी खेळल्या जातात, ट्रोलिंग्स वाढली आहे, तुम्ही आरे केलं तर ते कार्य करतायत. म्हणजे ही दिसती तेवढी सोपी निवडणूक नाही हे आम्हालाही समजतंय. पण आम्हाला पडलेला प्रश्न हा आहे की गेल्या 1 वर्षामध्ये तुम्ही असं काय केलंय की ज्यामुळे संगमनेर हे बातम्यांच्या हेडलाईनमधून जातच नाही. 1 वर्षामध्ये संगमनेरच्या मायबाप जनतेनी जी परिवर्तनाची साथ आम्ही घातली होती त्याला जो प्रतिसाद दिला, कारण कुठंतरी संगमनेरचा विकास थांबला होता. संगमनेर दादागिरी दहशत वाढली होती, ही थांबवण्यासाठी आणि विकासासाठी संगमनेरकरांनी साथ दिली होती. त्यामुळं 1 वर्षामध्ये माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला. आमदार झाल्यानंतर पहिलं अधिवेशन झालं, पहिल्या अधिवेशनात मी बोललो, दुसऱ्या बोललो, तिसऱ्या बोललो, असं एक अधिवेशन नाही का जिथं मी बोललो नाही आणि फक्त विकासावर बोललो. टीका टिप्पणीकडे मी दुर्लक्ष केलं. परंतु जसं तुम्ही मगाशी म्हणाला का कुणी आरे म्हणलं तर कार्य करावं लागतं आणि राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी प्रत्युत्तर करावं लागतं. पण माझा निश्चित प्रयत्न राहील, मी विकासाच्या बरोबर चाललो आणि जो विश्वास, जे प्रेम संगमनेरकर जनतेचं म्हणणं आहे त्या मार्गावरती मी पुढे चाललेलो आहे. ही निवडणूक कायम गाजते की 40 वर्षामध्ये थोरातांनी संगमनेर मागं नेलं. या मुद्द्यावरती विखेंनी विषय उचलला. या मुद्दा जो आहे तुम्ही आता मला माझ्यासमोर मांडला. लोक म्हणतायत थोरात कमी कुठं पडले, थोरातांनी पाणी दिलं, थोरातांनी संगमनेर सुजलाम सुफलाम ठेवलं, थोरातांनी हे संगमनेर शांत ठेवलं. मग नेमकं बॅकलॉगचे मुद्दे असे कोणते होते आणि 40 वर्षात संगमनेरकरांना काय मिळालं नाही ज्यामुळे त्यांनी अमोल खताळांना निवडलं? नाही, आता 1 वर्षामध्ये बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तर, संगमनेरकरांना जे प्रश्न पडले होते त्याचे उत्तर मिळण्यास सुरुवात झाली. पाणी दिलं, 40 वर्ष फक्त पाणी दिलं का तुम्ही? आज साकूरपाटार भागाला आम्ही दिलं, तळेगाव निमून भागाला आम्ही देतोय, इतके वर्ष का नाही दिलं? आज लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचा हंडा आम्ही उतरवण्यासाठी प्रयत्न करतोय. संगमनेर शहराची अद्ययावत झाली का? संगमनेरातील जी गुन्हेगारी प्रवृत्ती होती ही तुमच्या काळात फोफावलेली होती, ही वाढलेली होती. माझ्या कार्यकाळामध्ये कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला राजाश्रय मिळत नाहीये. तुमच्या कालावधीमध्ये तुमच्या काळातच वाढली आहे. आज प्रश्न काय आहे, त्यांच्याकडं जनतेमध्ये सामोर, जनतेने ज्यावेळेस नाकारल्यानंतर तुम्ही काय बोलू शकता? कारण त्यांनी एक अभ्यास केला असेलच जो सगळ्या महाराष्ट्राने केला आहे का तरुणांनी निवडणूक, लाडक्या बहिणी असेल, तरुण असेल, या लोकांनी निवडणूक हातात घेतली होती. आज तरुणांचा माझ्याबरोबर असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, माझ्याबरोबर असलेले सहभाग यामुळे कुठंतरी व्यथित होत आहे आणि जाणून बुजून संगमनेरच्या तरुणांनाच बदनाम करण्याचा, संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. कारण कितीतरी गोष्टी बघा, तुम्ही निवडणूक झाल्यानंतर मी सुरुवातीलाच सांगितलं होतं स्थानिक याच्यात का संगमनेरमध्ये काही लोकांना दंगली घडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा जिवंत करण्यासाठी काही लोकांची केविलवाणी धडपड चालली. त्यामुळे ज्या गोष्टीला संगमनेरकरांनी त्यांना नाकारलं, 40 वर्ष मंत्रिपद, आमदारकी तुमच्याकडे होती, केंद्रात तुमचं सरकार होतं, राज्यात तुमचं होतं, संगमनेरमधले हुकुमशहा तुम्ही होते. एवढं हुकुमशहा असताना सुद्धा लोकांनी तुम्हाला का नाकारलं याचं आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजे. मला निवडून दिलं म्हणून मी विकासाच्या मार्गावर घेऊन चाललोय. मला निवडून पाण्याच्या प्रश्नावर दिलं, विजेच्या प्रश्नावर दिलं, आरोग्याच्या प्रश्नावर दिलं, रोजगाराच्या प्रश्नावर दिलं, मी आज ते पुढं घेऊन चाललोय. त्यामुळं निश्चितच याचा बाबत माझ्यावर टीका टिप्पणी करताना त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण नेहमी मी सांगत असतो त्यांनी केलं पाहिजे. का माझ्याकडं एवढा कारखाना, दूध संघ, एवढे कर्मचारी सगळं असताना सुद्धा जनतेने मला घरी का बसवलं? याच्यातच खरं उत्तर संगमनेरकरांनी त्यांना दिलं. आणि माझं एवढंच आहे का मी विकासाचा मार्ग धरलाय. मला ज्या विश्वासाने संगमनेरकरांनी डोक्यावर घेतलंय, मला त्या विश्वासानेच पुढे घेऊन जायचंय. बरं, तुम्ही म्हटले गुन्हेगारी आधीचीच होती, यांच्या राजश्रयाने ती थोपली होती. मग आता ती थोपलेलीच गुन्हेगारी आता बाहेर निघते का? कितीतरी उदाहरणं देईल. यांच्या आजूबाजूला फिरणारे, यांच्या गाड्यांमध्ये बसणारे हुक्का पार्लर चालवत होते, त्यांना राजश्रय कोणाचा होता? गांजा असेल, मटके असेल, कोणाच्या राजश्रयाने संगमनेरात चालू होते? MD ड्रग्स 2 दिवसापूर्वी संगमनेरमध्ये कारवाई झाली. ही कारवाई का होत आहे? यापूर्वी राजश्रय असल्यामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठबळ मिळत होतं, त्यामुळं कारवाई होत नव्हत्या. माझ्या कार्यकाळामध्ये कुठल्याही अवैध धंद्याला, कृत्यांना राजाश्रय मिळत नाही. राजाश्रय मिळत नसल्यामुळं कारवाई होत आहे, गुन्हे दाखल होत आहे, त्यामुळं ते चर्चेला विषय येत आहे. बरं,
मी जुनी आठवण करून देते. विधानसभा मी जवळून बघितली होती. विखेंची एक टॅगलाईन होती, राजा का बेटा राजा नहीं बनेगा. राजा का बेटा राजा नहीं बनेगा या मुद्द्याखाली अमोल खताळ आमदार झाले आणि थोरात पराभूत झाले. तेच पुन्हा रिपीट होतंय की थोरात का पराभूत झाले, कारण तेच सांगितलं गेलं होतं की आम्हाला तेच नकोय. तांबेंनी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन हे सिद्ध केलं की राजा का बेटा आजही राजाच बनेगा. पण त्या गोष्टीला काउंटर करण्यापर्यंतची वेळ येण्याआधीच तुम्ही तुमच्या वहिनींना उमेदवारी दिली. आता जी विखेंनी पुढचा मुद्दा मांडला होता की राजा वही बनेगा जो हकदार होगा, आता या सगळ्यांमध्ये लोक कोणाला हकदार समजतील? नाही, जी परिस्थिती निर्माण झाली, आज लोहे को लोहा काटताय. 1 वर्षापूर्वी विधानसभेची संधी मिळाली परिवर्तनासाठी. नगरपालिकेत सुद्धा परिवर्तन पाहिजे असं नाही म्हणत मी की आमच्याकडे कार्यकर्ते नव्हते किंवा पदाधिकारी नव्हते, परंतु शेवटची जी राजकीय नीती जी वापरावी लागती त्या नीतीमध्ये काही निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, नेत्यांना विश्वासात घेऊन किंवा नेत्यांच्या आदेशाचं बी पालन करावं लागतं. आणि ह्या गोष्टी करताना कुठंतरी ज्यावेळेस नगरपालिका निवडणुकीचा आढावा घेण्यात येत होता त्यावेळेस कुठंतरी जाणवत होतं का आपल्याला या बाबतीत माझ्या मनाविरुद्ध मी सांगतो, तुम्हाला जबाबदारीने सांगतो का घराण्यातल्या माणसाला उमेदवारी देण्याला मी सुरुवातीलाच सांगितलं होतं माझ्या कुटुंबातून कोणालाही मी उमेदवारी देणार नाही. कारण जर माझी पत्नी मी आमदार झाल्यापासून माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या बरोबर फिरती, तालुक्यामध्ये असेल शहरामध्ये असेल, मी असा कार्यकर्ता आहे का ज्यांनी मतदार नोंदणीपासून काम केलं आहे. त्यामुळे नाव नोंदणी कुठं करायची, कधी करायची याची मला माहिती असती, परंतु मला माझ्या कुटुंबात द्यायची नसल्यामुळं मी माझ्या पत्नीचं नाव घुलेवाडी घाटातलं संगमनेर शहरात सुद्धा घेतलं नव्हतं. त्यामुळे माझा विचार तो नव्हता. पण ज्यावेळेस ती परिस्थिती निर्माण झाली, कार्यकर्त्यांचा आग्रह झाला, खालील जे उमेदवार उभे राहणार आहेत त्या उमेदवारांचा आग्रह झाला, पदाधिकाऱ्यांचा आग्रह झाला, नेत्यांच्या आदेश आला का इथं लोहे को लोहा काटेगा या वृत्तीने पुढे जावं लागेल. कारण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. जर समोरचा सामान्य उमेदवार देत होता तर आम्ही सुद्धा सामान्य दिला असता. मग याच्यामध्ये प्रश्न एवढाच आहे का सत्ता कशासाठी पाहिजे, तो विकासासाठी पाहिजे. मला सत्ता विकासासाठी पाहिजे. 1 वर्षापूर्वीची संधी दिली, वर्षभरामध्ये मी प्रामाणिक काम करतोय, मला अडथळे आणण्याचा प्रयत्न आला, सगळ्या गोष्टी आल्या, तरी मी त्याच्यावर मात करत इथपर्यंत आलोय. परंतु नगरपालिकेमध्ये आज शहराचा विकास करणं हा माझं ध्येय आहे. ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या भावना आहेत त्या घेऊन मी पुढे आलोय. त्यामुळं याला घराणेशाही लगेच तुम्ही म्हणणं किंवा माझ्यावरती घराणेशाहीचा लगेच शिक्का मारणं योग्य वाटणार नाही असं मला वाटतं. बरं, माझा पुढचा प्रश्न असा आहे की ट्रोलिंग जी तुमच्या विरोधात सुरू आहे, टाळी एका हाताने तिथे वाजत नाही. तुम्हीही इकडून करतायत, तेही तिकडून करतायत. ट्रोलिंगच्या मुद्द्यांना जनता किती सिरियसली घेते हे खरंच मला माहिती नाही. पण ट्रोलिंगचा जो एक विषय आहे, जो प्रश्न तुम्हाला विचारणं मला गरजेचं वाटतं, ते म्हणजे खंडणी मागणं, वसुली करणं, अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं, मर्जीतील अधिकारी इथे बोलवणं, असे अनेक शिक्के त्या ट्रोलिंगच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यावर लागतात. मला एक सांगा, या ट्रोलिंगच्या मुद्द्यामध्ये खरोखर तथ्य आहे का? आणि जर तुम्ही असं करत आहात किंवा नाहीत, हे जे 2 प्रश्न आहेत, यामध्ये तुम्ही लोकांना या मुद्द्यावरती काय उत्तर देणार? याच्यावरती आदरणीय बाळासाहेब थोरात व आदरणीय सत्यजित तांबे यांनी जर हे सिद्ध करून दिलं तर मी आज माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल. परंतु खोटं बोल पण रिटून बोल, पराभवामुळे व्यथित झाल्यानंतर जर तुम्ही हे षडयंत्र रचून ट्रोलिंग करून मला बदनाम करणार असेल तर तुम्हाला जबाबदारीने सांगतो, पुढच्या विधानसभा निवडणुकीला 50,000च्या पुढे मी निवडून देईल. आणि आत्ताची नगरपालिकेला सुद्धा तुम्हाला जनता उत्तर देईल. कारण एखाद्याचं चारित्र्य बदनाम करू शकता तुम्ही. माझ्या कुटुंबाच्या, माझ्या पत्नीच्या विषयी, माझ्या कुटुंबातील महिलांविषयी खालच्या पातळीवरती ट्रोलिंग करताय. मी 20 वर्ष सायबर कॅफे चालवलंय, मला माहिती आहे IP ॲड्रेस कसा काढता येतो, कोण काय करतं. पण आम्ही संयमानी, निवडणूक झाल्यानंतर प्रत्येकाचा हिशोब करणार. कारण मी आजपर्यंत राजकारण करताना कधी कोणाच्या महिलेविषयी किंवा जाणार नाही, हे माझ्यावरती संस्कार आहे. पण ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न आला, ठीक आहे, मी राजकारणात आहे, मला बदनाम करा, मला ट्रोलिंग करा, मी दुर्लक्ष करतो. माझ्याकडून सुद्धा, माझ्या टीमकडून सुद्धा ट्रोलिंग होत असेल माझ्या कार्यकर्त्यांकडून, तर एवढ्या खालच्या पातळीवर कधीच आम्ही त्यांना केलेलं नाही. परंतु संगमनेरला सुसंस्कृत म्हणायचं, सुसंस्कृत संगमनेर म्हणायचं आणि स्वतः फक्त एक मी वारंवार सांगत असतो, यांचा दाखवायचा चेहरा एक आहे आणि पडद्यामागचा चेहरा वेगळा आहे.
त्याचा अनुभव संगमनेरकरांनी 40 वर्षापूर्वी घेतला म्हणून परिवर्तन केलं. जसं लोक सांगताय थोरातांना टेकवलं होतं, थोरातांचा पराभव झाला होता आणि मी तर सांगल थोरातांच्या पराभवामागं तांब्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळं येणाऱ्या कालावधीत लोकांना तांब्यांना बी टेकवायचं आहे. तांब्यांना सुद्धा कशासाठी? विकासासाठी, राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी. आज इतक्या वर्षापासून नगरपालिका 30 वर्षापासून यांच्या ताब्यात आहे, साधी हद्दवाढ सुद्धा झाली नाही. तुम्ही काय पाणी दिलं सांगता. सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला एवढे वर्ष सत्ता दिल्यानंतर फक्त तुम्ही पाण्यावर निवडणूक लढताय का? पाणी दिलं तर पाणी कोणतं दिलं तुम्ही? अशुद्ध पाणी दिलं. त्यामुळं येणाऱ्या कालावधीत मला ट्रोलिंग करणाऱ्यांना मी दुर्लक्ष करतो. मी विकासाचा अजेंडा पुढे घेतलाय. आदरणीय मोदी साहेब असेल, आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय विखे पाटील साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संगमनेरचा विकास हा अजेंडा घेऊन मी पुढे चाललोय. मी त्यांना प्रश्न केला होता सत्यजित तांबेंना की संगमनेरला MIDC का आली नाही. त्यांनी मला उत्तर दिलं होतं की MIDC साठी जागा मिळाली नाही. आता मला उत्तर हवंय की ही जागा मिळणारच नाहीये का आणि ते जे सांगतात हेच खरं कारण आहे का? अमोल खताळला काल 1 वर्ष झालं संगमनेरचा आमदार होऊन. त्याच्या आधी जागा बी उपलब्ध झाली. उदय सामंत साहेबांनी बैठक बी घेतली. लवकरच त्याबाबतचं नोटिफिकेशन सुद्धा निघल आणि संगमनेरमध्ये MIDC येणार 100% येणार. बरं, जागा भेटणार? जागा भेटली. मग यांना 40 वर्ष कशी काय नव्हती भेटली? यांना नव्हती पाहिजे ना. यांच्या कारखाना असेल, दूध संघ असेल, इथं मग उद्या हक्काचे निवडणुकीसाठी राबायला गुलाम लोक करायचे ना. ते लोक त्यांना तिथं अपेक्षित आहेत. त्यामुळे जर उद्या इथं रोजगार आला, स्वावलंबी लोक झाले, उद्योजक झाले, तर उद्या राजकीयदृष्ट्या तुम्हाला त्रासदायक होतील. लोकांकडे पैसा आला, सोबत आली म्हटल्यानंतर लोक कुठेतरी बोलायला लागतात. आर्थिक स्थैर्य आल्यानंतर लोक बोलतील, विरोध करतील. या भीतीपोटी यांनी MIDC येऊन नाही दिली. मी शोधून दाखवली ना, वर्षभरात मी जागा दाखवली, कागदावरती आहे. बर, आणि जर त्याचं श्रेय सत्यजित तांबेंनी घेतलं तर? नाही, त्यात वेगळं काही नाही. बरं, यांचे वडील 2 टर्म पदवीधरचे आमदार होते. त्यावेळेस यांच्या कामाची कार्यपद्धती महाराष्ट्राने पाहिली, संगमनेरनी पाहिली. त्यामुळं आता कुठला असा विषय राहिला आहे का जिथं अमोल खताळनी काहीतरी केलं आणि यांनी केलं नाही असं सांगायचं. त्यामुळं लोकांना पूर्ण माहिती झालंय का आता कोण कामाचं आहे आणि कोण बिनकामाचं आहे. माझं एक प्रामाणिक मत आहे बरं का. ट्रोलिंगमध्ये जसं तुम्ही एकमेकांवरती त्यांनी ॲक्शन घेतली की तुमची रिॲक्शन, तुम्ही ॲक्शन घेतली की तुमची रिॲक्शन, हे ट्रोलिंग बाबत नका होऊन देऊ. हे विकासाबाबत होऊ द्या. तुम्ही MIDC आणली, त्यांनी दवाखाना आणावा, हॉस्पिटल आणावं. आपल्या संगमनेरमध्ये हॉस्पिटल नाहीये. आपल्या संगमनेरची ओळख मी तुम्हाला सांगते की जेव्हा नगरकडले लोक येतात त्यांना संगमनेरची हद्द कुठं सुरू होती हे जर विचारलं तर ते म्हणतात लोणीचा रस्ता संपला आणि खडबडीत रस्ता सुरू झाली का समजायचं संगमनेरची हद्द चालू झाली. रियालिटी आहे. मी म्हणते म्हणून विषय नाहीये. हे तुम्ही कॉमन लोकांना विचारू शकता. इथे सांगतात की हिंदू मुस्लिमांच्या दंगली होत होत्या, तर हिंदू मुस्लिमांच्या दंगली होत होत्या त्याच्यात बाळासाहेब थोरात शांतता प्रस्थापित व्हावी ही भूमिका घेत होते. पण आमदारांची भूमिका ही बघायची नसते. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी ॲक्शन रिॲक्शन पाहिजे. लोकांना घेणं देणं नाहीये की खताळ तांब्यांवर भारी पडतात की तांबे खताळांवर भारी पडतात. लोकांनी तुम्हाला 5 वर्ष दिलेत. लोकांना विकास पाहिजे. तुम्ही आश्वासनं दिली होती की आम्ही जलशुद्धीकरण केंद्र आणू, तुम्ही ते आणलं पाहिजे. MIDCचा मुद्दा होता, बेरोजगारीचा विषय आहे. हे प्रश्न जर तुम्ही सोडवणार असेल तर नगरपालिका काय घेऊन बसले? तुम्हाला पुढचे 5 वर्ष सोपे होतील. पण मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला असं वाटतं तुम्ही फक्त आरोप प्रत्यारोपांमध्ये अडकले ना. हे म्हणतात हे कागद घ्या लगेच फोटो येतोय, तुम्ही म्हणले मी निधी आणला का त्यांचा फोटो येतोय, त्यांनी म्हणले हे आणले का तुमचा फोटो येतोय. लोक येड्यात निघतील ना. आता लोकांनी म्हणून तर परिवर्तन केलंय ना. आता ही ओळख पुसण्याचा प्रयत्न चालू आहे. जसं तुम्ही म्हणले का खड्डे लागू झाले का समजायचं संगमनेर आलं. पण हे मी आमदार झालो म्हणून खड्डे नाही पडले. हे माझ्या आधीचं पाप आहे. त्याचा ठेकेदार बी कोण आहे याची यादी बी मिळेल आपल्याला, PWD कडून मिळेल कोणाचे ठेकेदार होते. त्यामुळं ट्रोलिंगच्या माध्यमातून पुढं जाणं योग्य नाही. पण आज जर मी केलेल्या कामाचं श्रेय जर दुसरं कोणी घेत असेल तर समाजासमोर तर मला उघड करावं लागेल. समाजाला तर मला दाखवून द्यावं लागेल. MIDC जर मी आणतोय, उद्योगमंत्री आमचे आहेत, शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब आहेत. मग यांचे मामा मंत्री नव्हते का? महसूल मंत्री होतेच ना. मग इंदिरानगरमधला जागेचा जो आरक्षणाचा विषय आहे तो मी हात घातल्यानंतर यांनी हात घातला. मग 40 वर्ष यांचे मामा यांची आई नगराध्यक्ष नव्हती का? यांचे वडील आमदार नव्हते का? त्यावेळेस तुम्ही का नाही करू शकले?
आज तुम्ही हॉस्पिटलवर बोलला, कॉटेज हॉस्पिटल कुणी बंद पाडलं? स्वतःचं खाजगी हॉस्पिटल चालण्यासाठी कॉटेज हॉस्पिटलसारख्या ठिकाणी तुम्ही बंद पाडलं. आज त्याच कॉटेज हॉस्पिटलच्या जागेवरती मी स्त्री आणि बालरोगचं 100 बेडचं रुग्णालय मी करतोय. त्यासाठी सुरुवात झाली. माझे प्रामाणिक प्रयत्न आहे. MIDC आणतोय, वर्षभरामध्ये MIDCचं मी आज जागा शोधली, लवकरच अंमलात येते. आरोग्याचं रस्त्यासाठी निधी आणतोय. कुठला असा विषय, पाण्याचा प्रश्न सोडवतोय. ग्रामीण काय शहर काय, शेवटी हे बघा, शहर हे ग्रामीण भागातील लोकांच्या, शेवटी ते रोज आपल्याकडे येत आहे, व्यवहार करताय. आपल्या शहराचं नाक सुद्धा आज ग्रामीण भागातल्या लोकांना बी आपल्याला सदन करावं लागेल, सांभाळावं लागेल. नुसते शहरात येणारा तो रस्ता सुद्धा, आज जो शहरातला रस्ता आहे हा सुद्धा मोदी साहेबांच्या सरकारच्या कालावधीमध्ये गडकरी साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळं ज्यावेळेस तुमच्याकडे होतं त्यावेळेस तुम्ही का केलं नाही, याच्यावर जर तुम्ही आत्मपरीक्षण केलं तर त्याचं उत्तर ऑटोमॅटिक ट्रोलिंग करणाऱ्यालाही मिळेल आणि न करणाऱ्यालाही मिळेल. बरं, संगमनेर जेवढं विकासाच्या मुद्द्यांवरती गाजतं तेवढंच हिंदू मुस्लिम मुद्द्यांवर गाजतं. आम्हाला भगवी टोपी घातलेले अमोल खताळ हे मुस्लिमांच्या प्रभागांमध्ये फिरताना दिसले. मी त्यांना नाकारत नाही, तो आपल्या समाजाचा एक भाग आहे किंवा तेही आपल्यातलेच. पण तुम्ही इलेक्शनला मुद्दा हा हिंदू मुस्लिम करत असता आणि आम्हाला भगवी टोपी घातलेले अमोल खताळ हे मुस्लिमांच्या प्रभागांमध्ये फिरताना दिसले. व्हिडिओज समोर आले, विषय काय होता? नाही, ज्यावेळेस आमदार झाल्यानंतर जनतेच्या समस्या, माझं कर्तव्य आहे. मी आज लोकप्रतिनिधी झाल्यानंतर माझं जे कर्तव्य आहे, ज्या लोकांच्या अडीअडचणी त्या सोडवण्यासाठी त्यांनी माझ्याकडे मागणी केली. मी रस्त्याला निधी दिला, तिथं रस्त्याला दिला, गटरीला दिला. ज्या मूलभूत त्यांच्या गरजा आहेत, जो त्यांचा अधिकार आहे गेल्या स्वातंत्र्यापासूनचा, तो देण्याचा माझा प्रयत्न आहे. पण मी टोपी घालतो तर मी हिंदू, कट्टर हिंदू म्हणून घालतो. ते टोपी घालता तर ते कट्टर मुसलमान आहे म्हणून घालता. याच्यात फरक काय? तुमचा बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदलला तर प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे, मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. पण काम करताना, विकासाचं काम करताना जर त्यांनी मला साथ घातली तर एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे त्यांना त्या मूलभूत सुविधा, ज्या 40 वर्ष यांनी फक्त मतं मिळण्यासाठी या लोकांचा वापर केला, तर आज मी तिथं फिरतोय, जातोय. त्यांनी बोलवलं तर जातोय, फिरतोय, मदत करतोय. ते माझं कर्तव्यच आहे. बरं, आम्हाला 11 महिने झाले सुजय विखे एवढं काही महाभारत इथे संगमनेरात घडलंय, पण सुजय विखे दिसले नाही. नाही, सुजयदादांनी सांगितलं होतं मी पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय संगमनेरमध्ये येणार नाही. बरं, यापूर्वी आढावा जो 44 कोटी रुपयाचा भोजापूर चारीचा प्रश्न आहे हा दादांनीच मार्गी लावला. साकूर पठार भागामध्ये आज 100 कोटीच्या उपसा सिंचनच्या योजना सुरू होत आहे. दादा येत आहे. आता दादांचं म्हणणं प्रामाणिक आहे का, आता आमदार दिलाय तुम्हाला, आमदारला शिकवून द्या. आमदारला बी कळलं पाहिजे काम कसं करायचं काय. आणि जिथं जिथं मला अडचण येते त्यावेळेस मी आदरणीय दादांकडेच जातो. सुजय दादाच माझे मार्गदर्शक आहे. दादांच्याच नेतृत्वाखाली काम करताना जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. आता शेवटी सुजय दादांना तुम्ही ओळखता, दादांचं विकासाने झपाटलेला माणूस म्हणून दादांकडे बघितलं. आता आज नगरमध्ये तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे मोठा विकासासाठी निधी आणला. आज विजन ठेवून काम करणारा नेता म्हणून दादांकडे बघितलं जातं. आणि मला जिथं जिथं गरज पडती तिथं दादा माझ्या पाठीशी खंबीर उभे असतात. त्यामुळे आणि हे मोठेपण आहे डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांचं किंवा विखे पाटील परिवाराचं, का अमोल खताळ संगमनेरचा आमदार आहे, त्याला काम करून द्या, त्याला मोकळं काम करून द्या. बाकीच्या लोकांसारखं विखे परिवार करत नाही. मला पूर्ण मोकळीक दिली. आज काम करताना प्रत्येक बाबतीत विश्वास माझ्यावरती ते टाकताय. सुजय विखेंचे आम्हाला माहिती कमी, पण राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला पूर्ण ताकद देत आहेत. आम्ही बघितलंय, बाळासाहेब थोरात बाहेर पडले, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी, मामा, भाचे, हे सगळे जे आहेत हे सगळे बाहेर पडले. म्हणजे काहीतरी संगमनेरमध्ये घडतंय याचा तर आम्हाला पुरेपूर अंदाज आलाय. प्रश्न असा आहे की राधाकृष्ण विखे वरती एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यांची ताकद घेऊन यथा कदाचित होऊ शकतं की संगमनेरमध्ये जे सुटलेले प्रश्न आहेत किंवा न सुटलेले प्रश्न आहेत ते तुम्ही सोडताल. पण प्रॉब्लेम असा आहे की 5 वर्ष हे तुम्ही सोडवताय, हे टिकून राहील का? म्हणजे असं तुमच्यावरती दिवसा गणिक आरोप वाढत चाललेत. आमदार म्हणे दहशतीचं वातावरण निर्माण करतात. आमदार दिसतात चष्मा लावलेले, टिळा लावलेले, सुटाबुटातील एकदम प्रामाणिक चेहरा, पण आमदार तसे नाही आहेत. आमदार वेळोप्रसंगी बाह्यावर करतात. ही आम्हाला आतली बातमी फुटली. काय खरं काय खोटं?
मी 1 वर्षामध्ये करत असलेल्या कामाचा आवाका झपाटा पाहूनच कुठंतरी कोणाची तरी मानसिक स्थिती, मानसिक संतुलन बिघडल्यानंतरच हा प्रकार होऊ शकतो. काम करणाऱ्या माणसाविषयीच तुम्ही बोलू शकता. मी काम करतोय त्यामुळे कुठंतरी कुणीतरी दुखावलं जात असेल. आज मी जसं मागे सांगितलं, राजाश्रय चुकीच्या लोकांना चुकीच्या प्रवृत्तीला मिळत होता, तो बंद झाला, कारवाई व्हायला लागल्या, तो अमोल खताळ बदनाम व्हायला लागला, अमोल खताळला ट्रोलिंग करायला लागले. आज समोरच्याकडे काय राहिले? आज जर केंद्रात सरकार महायुतीचं आहे, राज्यात आहे, संगमनेरला आमदार आहे, यांच्याकडे काय? आज यांच्याकडे जर एखादा डीपी मागायला गेला ते डीपी देऊ शकत नाही, मग काय करू शकता? अमोल खताळला बदनाम करू शकता. कोण म्हणतं? सत्यजित तांबे म्हणतात मी काय विरोधक आहे का, मी सत्ताधारी आमदार आहे. मग ते रंग बदलणाऱ्या प्राण्यासारखं म्हणायचं का मी? विधानसभेला माझ्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला, लोकसभेला भाजप सेनेच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला, आज काय माझ्या विरोधात काम करू राहिले? तुम्ही सत्ताधारी आहे ना, मग तुम्ही का नाही चर्चा केली? तुमची आणि मामाची फाईट व्हायला पाहिजे होती. बाळासाहेब थोरातनी पॅनल उभा केला का नगरपालिकेला? म्हणजे हद्दपार करून घेतला, पण पॅनल उभा केला का? नाही केला. सत्यजित तांबे मामा विरुद्ध उभा केला का? नाही केला. हेच जुने त्याच तिकिटावर तोच तमाशा पुन्हा सुरू आहे. नाही, ते निधी आणताना म्हणतात मी सत्ताधारी आमदार आहे, आता नगरपालिकेला मतं मागताना म्हणतात की मी बाळासाहेब थोरातांचा भाचा आहे, माझे काँग्रेसचे मतदार आहेत. आणि ज्यावेळेस आवाका वाढवायचा असतात त्यावेळेस ते म्हणतात नाही मी पदवीधरचा आमदार आहे. म्हणजे मला तुम्ही आमदार आहेत, मला हे पदवीधर आणि तुम्ही यांच्यातला एक तर फरक समजून सांगा. आणि जर ते सत्ताधारी आहेत तर मग ते विरोधकांचे कसे? मला पडलेले प्रश्न आहेत आणि उत्तरं ते देतील नाही देतील माहीत नाही, पण तुम्हाला काय वाटतं? एक सामान्य कार्यकर्ता ज्यावेळेस एवढ्या मोठ्या सत्तेला सुरुंग लावतो सामान्य जनतेच्या आशीर्वादाने, त्यावेळेस कुठंतरी वैफल्य आल्यानंतर असे आरोप प्रत्यारोप होत असतात. पदवीधर आमदाराचं कार्यक्षेत्र काय? पदवीधरांचे प्रश्न काय आहेत? संगमनेरच्या मतदारांनी संगमनेरचा आमदार म्हणून मला निवडून दिले. मी त्यांच्यावर जास्त बोलणार नाही, मी घाबरतो म्हणून बोलणार नाही. माझं विजन मी क्लिअर ठेवलंय, मला विकासाच्या मुद्द्यावर पुढे जायचंय. यांनी यांच्या सोयीनुसार भूमिका घ्यायची, भाजपच्या हातापाया पडून पदवीधरच्या निवडणुकीला उभं राहायचं, निवडून आल्यावरती बार्गेनिंग करायची. लोकसभेला काँग्रेसच्या बाजूने मतदान झाल्यानंतर, काँग्रेसचं आल्यानंतर यांना वाटलं आता मामा माझा लवकरच मुख्यमंत्री होतोय, मग मामा मुख्यमंत्री झाल्यावर मी काय, या पद्धतीने पुढे जायचं. आणि आज नगरपालिका आल्यानंतर पुन्हा दाखवायचं मामा आणि आम्ही मिळून हे करतोय. त्यामुळं 53 तालुके 5 जिल्ह्याचा कारभार आहे. तुम्ही म्हणताय ना संगमनेरला निधी आणला तुम्ही, हा निधी आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून संगमनेरला आमदार आपला महायुतीचा आहे, अमोल खताळ आहे म्हणून निधी दिलाय. आता तुम्ही दिला म्हणून म्हणत असाल तर तुम्ही विचार केला पाहिजे. मग तुम्हाला माझं आव्हान राहील, तुम्ही सिन्नर तालुक्याला बी एवढाच निधी दिला पाहिजे. तुम्ही धुळ्यात, तुम्ही प्रत्येक तालुक्याला 53 तालुके 54 तालुके असतील पदवीधरमध्ये, तुम्ही प्रत्येक तालुक्याला आणलेला जो निधी आहे, संगमनेरला जो आणला तेवढा तिथंच देऊन दाखवा. त्यानंतर मी नक्कीच विचार करेल का आता मी राजकारणात थांबावं का राजकारण सुरू ठेवावं. बरं, हे मी जेव्हा सत्यजित तांबेंची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी मान्य केलं की पदवीधरला मला निवडून आणण्यामागे विखेंचा मोठा वाटा होता. तेच आता ते करतात की ट्रोलिंग पेजेस करतात माहीत नाही. ते म्हणतात की बघा अमोल खताळांना इकडे आमदारकी दिली आणि पुणे नाशिकची रेल्वे जी आहे ती शिर्डीकडून वळवली. म्हणजे एक तर त्यांनाही समजाना विखे आपले आहेत की विखे तुमचे आहेत. पण मला असा प्रश्न आहे की असं होतंय का की जे काही संगमनेरसाठी यायचंय ते सगळं शिर्डीकडे राहत्याकडे जात आहे? मला येऊन किती दिवस झाले? 1 वर्ष झालं. रेल्वेचे फ्लेक्स 10 वर्षापासून संगमनेरात थोरातांनी बस स्टँडवर लावली होती, त्याचे फोटो मिळतील बघायला. मग तुमच्या कार्यकाळात का नाही झालं? सत्यजित तांबेंनीच पुढाकार घेतला होता. अधिवेशनामध्ये बैठक लावली होती मुंबईला, सर्व पुणे जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, सर्व आमदार मंत्री महोदयांची. पहिला मी प्रश्न विचारला होता, माझ्या आजही फेसबुकला असेल किंवा सोशल मीडियाच्या याच्यावर असेल, मी पहिला प्रश्न विचारला होता का रेल्वेच्या बाबतीत अमोल खताळ आणि विखे पाटलाला बदनाम का केला जाते, खरी अडचण कोणाची ते सांगा. तर सत्यजित तांबेंनीच सांगितलं होतं का हा विषय केंद्रीय स्तरावरचा आहे, याच्यामध्ये मार्ग बदलणं किंवा कुठला विषय नसून तिथं काही लोकांच्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला. तेव्हाच मी स्वतः बोललो होतो
का ज्या त्या पक्षाची जबाबदारी ज्यांनी त्यांनी घ्यावा. मी शिंदे साहेबांची जबाबदारी घेतो, शिंदे साहेबांना दिल्लीला घेऊन जाऊ. अजितदादांची जबाबदारी कोकाटे साहेबांनी घेतली होती. मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी पुण्याच्या कुणीतरी आमदारांनी मंत्र्यांनी घेतली होती. तर हे तिन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेऊन आपण दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांकडे जाऊ. आणि माझा जर विरोध असता तर मी अमित शाह साहेब आत्ता लोणीला आले होते त्यावेळेस त्यांना पत्र दिलं नसतं. मी मागणी केली, पण खरं खोटं काही न खात्री करता फक्त राजकीय देशातून आता पराभव झालाय. अमोल खताळची प्रसिद्धी वाढली. अमोल खताळच्या मागे जनाधार आहे. हा जनाधार तोडायचा कसा? मग अमोल खताळला बदनाम कसं करायचं? हिंदुत्वादातून बदनाम करायचं, अमोल खताळला तरुणांमधून बदनाम करायचं. आज नशीब इतक्यापर्यंतच थांबले. उद्या माझ्यावरती कुठले लेडीजच्या बाबतीत आरोप नाही झाले म्हणजे नशीब मी समजा. बरं, ज्या उद्देशानं आपण ही मुलाखत घेतोय ती तुमची नगर परिषद. तुमच्या नगर परिषदेसाठी 2.0 व्हर्जन त्यांनी लॉन्च केलं. मी लोकल इथली म्हणून मला 1.0 व्हर्जन काय होतं हे खरंच समजून घ्यायचंय. हे तुम्ही मला तोंडी सांगणार की प्रॅक्टिकली ग्राउंडवर दाखवा? नाही, माझी विनंती राहील तुम्हाला, थोडा वेळ तुम्ही काढा. बरं, मी बरोबर येतो. तुम्हाला संगमनेरची परिस्थिती आजची दाखवतो. कुणी म्हणाल 4 वर्षापासून प्रशासक आहे, 4 वर्षापासून नाही, पण आमदार तर मी 12 महिन्यापूर्वी झालो. त्याच्या आधी तर आमदार थोरातच होते संगमनेरचे, बरोबर? बरोबर. पदवीधरचे आमदार तर सत्तेत तांबेच होते. मला येऊन किती झालं? वर्ष आलं. वर्षभरात काय एवढं संगमनेरचं जे ते भासावत आहे तेवढं तर नुकसान झालेलं नाही. त्यांनी त्यांच्या सोयीनुसार एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न चाललाय, आभासी चित्र, आणि आभासी दुनियेमध्ये ते वावरू राहिले. तर माझी विनंती राहील, तुम्ही काही ठिकाणी या, बघा संगमनेरचं खरंच विकास झालाय का संगमनेर भकास यांनी करून ठेवलंय. आज विजन म्हणले ना तुम्ही, विजन 1, मी तर म्हणतो विजन 1 यांचं होतं दुर्गाताई तांबे, विजन 2 आहे मैथिली तांबे. याच्या पुढं काय? विजन 1 जर तुमचंच होतं ना, मग विजन 1 तुमचं होतं तर किती 30 वर्ष लागले. विजन 1ला 30 वर्ष लागले. विजन 2ला तुम्हाला अजून 50 वर्ष पाहिजे. तो पण लोकांनी काय करायचं? सत्ता सगळ्या तुमच्याकडे दिल्यानंतर सुद्धा जर तुमचं विजन 1 आणि विजन 2च असेल, माझं एकच विजन, संगमनेरकर जनतेचा विकास आणि संगमनेरकरांच्या सूचना घेऊन मी विकास करणार. मी संगमनेरकरांच्या दारात जाणार. माझ्या नगरपालिकेतून निवडून आलेला नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असेल, हा दर महिन्याला जनता दरबार घेईन लोकांचे प्रश्न सोडवायचे. मी घेतला. आमदार झाल्यानंतर मी वर्षभरात नगरपालिकेत जनता दरबार घेऊन दाखवला. 2 आढावा बैठका घेतल्या. यांच्या कार्यकाळात त्यांनी किती घेतल्या? जनता दरबार घेऊन जनतेचे प्रश्न जागेवर सुटता. पण आम्हाला जर जनतेचे प्रश्नच सोडवायचे नव्हते, जनतेला नेहमी झुलत ठेवायचं होतं, त्यामुळे आम्ही कधी जनता दरबाराचा विचार केला नाही. त्यामुळे आम्हाला आता विजन 2चा पर्याय पुढे काढावा लागला. विजन 1, विजन 2, लोकांना काय स्वप्न दाखवताय तुम्ही? मी स्वप्नात दाखवणाऱ्यांमधला नाही, स्वप्नात जगवणाऱ्यांमधला नाही, प्रत्यक्ष करून दाखवण्यात माझा विश्वास आहे. आणि प्रत्यक्ष करून जे लोकांचं भावना राहतील त्याचा विचार करून पुढे जाणारा मी एक कार्यकर्ता आहे. बरं, तर जर एखाद्या विषयामध्ये एक घाव 2 तुकडे करायचे असतील आणि जर संगमनेर करून, आता दोघंही आमदार आहेत, तिकडून तांबे तिकडनं खताळेत, दोघंही दावा करतात मी विकास केला. तांबे म्हणतात मी 2.0 व्हर्जन लॉन्च करतोय, मला 1.0 समजून घ्यायचंय. आणि हे 1.0 समजून घेण्यामध्ये कुठलीही गोष्ट मॅनेज होऊ शकत नाही, ती म्हणजे ग्राउंड टेस्ट. तर आमदारांसोबतच आपण या नगर परिषदेची ग्राउंड रियालिटी बघू. मी माझं मत यामध्ये काही नोंदवणार नाही. संगमनेरकर तुम्ही मतदार आहेत, खरे तुम्ही राजा आहेत. तुम्ही ठरवा की या ठिकाणी नेमकं या नगरपालिकेचा नगराध्यक्ष होण्यासाठी योग्य उमेदवार कोण, आणि त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत येतो, तुम्ही आमच्या सोबत चला, ग्राउंड टेस्ट बघू. मला असं वाटत नाही की ह्या काही गोष्टी मॅनेज होऊ शकतात. चलायचं? नक्की नक्की.